ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. म्हणजे नर्सरी अर्थात रोपवाटिका व्यवस्थापन म्हणजे केवळ रोपं लावण्याची आणि विक्री करण्याची प्रक्रिया नाही, तर रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करणं, त्यांची योग्य प्रकारे जोपासना करणं, त्यांना माती, खत, पाणी आणि रोग नियंत्रण अशा विविध व्यवस्थापनातून रोपांची गुणवत्ता टिकवून ठेवणं, तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच कृषी व्यवसायाला चालना देणं हा यामागील उद्देश असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण रोपवाटिका व्यवस्थापन या विषयातील अनुभवी आणि यशस्वी प्रवासाचा वेध घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रावेर जळगाव येथील प्रगतशील शेतकरी तसंच नर्सरी व्यावसायक विशाल घोलाणे सर. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम. सर, कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच मला आपल्याला आपल्या अनुभवांविषयी जाणून घ्यायचं आहे की रोपवाटिका व्यवस्थापन किंवा या व्यवसायाकडे आपण कसे वळलात आणि या क्षेत्रामध्ये स्थिरावण्यापर्यंतचा जो आपला प्रवास होता त्याविषयी काय सांगाल? नक्कीच मॅडम. मी एक MSc ॲग्रिकल्चर माझं शिक्षण झालेला विद्यार्थी आहे. जुलै 2019मध्ये मी माझं ते शिक्षण कंप्लीट केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठामधनं. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की 2019मध्ये कोविड आला होता, ज्याने प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी दिली. तसं माझ्या बाबतीतसुद्धा घडलं. मी सर्व जग बंद होतं, मग मी घरी आलो. माझं नुकतंच MSc ॲग्रिकल्चर झालेलं होतं. मग गावातले जे मित्र शेतकरी होते ते सहज विचारायचे की त्यावेळेस काय झालं होतं की माझा जो बेल्ट आहे पूर्ण केळी लागवडचा बेल्ट आहे, रावेर तालुका जो म्हणतो तो. तर लोकांना वेळेवरती रोपांचा पुरवठा होत नव्हता. हा निदर्शनास माझ्या आलं. त्यांनी मला ते मांडून दिलं की वेळेवरती रोपं मिळत नाही बुकिंग असूनसुद्धा. मग माझ्या मनात आलं की आता कोरोना किती काळ थांबणार, ते संपणार आपल्याला माहीत नव्हतं. मग आपणच का ॲग्रिकॉस असल्या नात्यानं आपण का नाही नर्सरी किंवा रोपं बनवू शकतो, ही त्यामागची प्रेरणा होती. मग मला सहकार्य भेटलं कृषी विज्ञान केंद्र पाल आणि आपल्या शासनाचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय रावेर इथनं. मी माहिती गोळा केली आणि त्यांना मला एक 10 गुंठ्यामध्ये शेडनेट, जे की 50% शासनाच्या अनुदानावरती त्यांनी मला ते दिलं आणि त्याचा मला माफक फायदा या आजच्या वाटचालीत झालेला आहे. बरोबर. सर, मग या क्षेत्रामध्ये स्थिरावण्यापर्यंतचा जो आपला प्रवास होता त्याविषयी आपण आता सांगितलं, पण आता आपल्या नर्सरीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची रोपं घेत आहात? नक्कीच. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं केळी हे आमचं मुख्यतः रोप आहे. 95% जास्त क्षेत्र आमच्या तालुक्याचं किंबहुना जिल्ह्याचं हे केळीच्या झाडाखाली आहे. त्यानंतरच कलिंगड, जे की आपण टरबूज म्हणतो, ते क्षेत्रसुद्धा आमच्याकडे वाढत चाललेलं आहे. किंबहुना लोक आंतरपीक म्हणून केळीमध्ये कलिंगडाचं रोप हे लावत आहे. त्या खालोखाल आपल्याकडे भाजीपाला, वांगी, मिरची, टोमॅटो यासारखे सुद्धा रोपांची डिमांड आता वाढत चालली आहे. आणि शोभिवंत किंवा फुलझाडं, फळझाडं जे आहेत ते सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना बनवून देतो आहोत. बरोबर. तर सर, मग लागवडीपासून आपण सुरुवात करूया की रोपांची जेव्हा आपण लागवड करतो तर त्याची प्रक्रिया कशी आहे आपली? नक्कीच. आधीच्या मॅडम पूर्ववत काय होत होतं की आपण बेडवरती ती रोपांचं बी टाकत होतो, त्याला अंकुरण व्हायचं आणि ती एकदम लाँग प्रोसेस होती.
आता नवीन टेक्नॉलॉजीनं काय आलं आहे, आपल्याला कोकोपीट दिलं, त्यांनी आपल्याला प्रोट्रे सिस्टम दिली. यात काय होतं की रोप हे एकसारखं अंकुरण येतं. त्यानंतर पूर्वीच्या काळात बेड सिस्टममध्ये काय होत होतं की त्याला 45 ते 60 दिवस लागायचे रोप तयार व्हायला, त्यात एकसारखी त्याची एकसमान वाढ होत नव्हती. या सिस्टममध्ये काय झालं आहे की कोकोपीट ट्रे सिस्टममध्ये अंकुरण 100% होत आहे, रोपांची वाढ जोमदार होत आहे, मुळांची वाढ होत आहे आणि एक समान रोप शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. आणि ते रोप त्याने ट्रान्सप्लांट केल्यानंतर मुख्य शेतीमध्ये लागवड केल्यानंतर ते मरसुद्धा होत नाही आहे. हे त्यामागचा फायदा आहे. बरोबर. सर, लागवडीच्या नंतर म्हणजे लागवडीसाठी जे महत्त्वपूर्ण असतं आणि पिकाच्या पोषणासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याची माती आणि त्याबरोबरीनेच खतं व्यवस्थापन. तर मग माती कशा प्रकारे निवडावी आणि खताचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं यासाठी? आता मॅडम जे आपण जो प्रगत जर का आता शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, तर मातीऐवजी मी म्हणायचं असं म्हणेल की कोकोपीट ही संकल्पना आता पुढे आलेली आहे. कोकोपीट हा स्टरलाइज मीडिया आहे आणि याच्यामध्ये जे बीज आपण लावतो आहे त्याचं अंकुरण हे व्यवस्थित होत आहे आणि तो रोगाला कमी बळी पडत आहे. मग ते रोप एक समान वाढत आहे, त्याच्या मुळांची वाढसुद्धा एक समान होत आहे. आपण मातीऐवजी कोकोपीट हाच बेस्ट मीडिया त्यामध्ये वापरत आहे. आणि त्याबरोबरच जर का खताचं व्यवस्थापन करायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण जैविक घटकापर्यंत जास्त आपण लक्ष दिलेलं आहे. आपण केमिकल किंवा रासायनिकच्या मागे काही लागत नाही. सुरुवातीला आपण त्याला बीज प्रक्रिया म्हणून, आता आपण केळीच्या कंदापासून रोपं बनवतो आहे, मग आपण त्या बेण्याला प्रक्रिया म्हणून ट्रायकोडर्मा व्हेरिडी या नावाची मित्र बुरशी शेतकऱ्यासाठी त्याचं द्रावणामध्ये आपण ते कंद बुडवतो आहे आणि त्यानंतर आपण ते बॅगिंग करतो आहे. म्हणजे आपण त्या बॅगमध्ये त्यांना प्लांट करतो आहे. राहिला विषय टरबूज किंवा भाजीपाला अन्य बियांचा, तर तो आपण तो ट्रेमध्ये करतो, सेम प्रोसेस करतो. आपण आधी त्याला ट्रायकोडर्मा व्हेरिडी या द्रावणामध्ये ते बुडवतो, थोडे काळ 10 मिनटासाठी त्याला ठेवतो आणि त्यानंतर ते आपण ट्रेमध्ये त्या बिया त्या भरत असतो. याच्याने होतं काय की ह्या मित्रबुरशी असल्याकारणाने येणारा जो मर रोग आहे, म्हणजे नर्सरीमध्ये असणार किंवा मग शेतामध्ये ते लावल्यानंतर असणार, हा मर रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो त्यात किंबहुना तो होत नाही. हा तो एक फायद्याचा विषय आहे. आता आपण म्हणालात की लागवडीमध्ये म्हणजे माती व्यवस्थापनामध्ये बऱ्याच गोष्टी यामध्ये अवलंबून असतात की मातीवरती किंवा खतावरती. पण मला सांगा की जेव्हा ही लागवडीची प्रक्रिया होते तर तेव्हा याची मांडणी एक विशेष पद्धतीने करावी लागते का रोपांची? नक्कीच. ती तरी कशा पद्धतीने करावी लागते? रोपांची मांडणीचा विषय म्हणजे कसं आहे मॅडम की आपण आता मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण मातीऐवजी कोकोपीटच का निवडलं, कारण हा जो बेस्ट मीडिया आपण त्याला नर्सरीचा हार्ट म्हणतो. कोकोपीट म्हणजे नर्सरीचा आत्मा आहे. त्यात अंकुरण गेलं 100% आपल्याला मिळत आहे, जोमदार मुळांची वाढ होत आहे आणि एक समान होत आहे. त्यामुळे आपण त्यालाच प्रेफर करतो आहे. आणि त्यात काय होतं आहे, आपल्याला कोकोपीट ज्यापासून टेक्नॉलॉजी नर्सरी व्यवसायामध्ये आलेली आहेत, तर ती एकदम लाईफस्पॅन जो आहे पिकाचा कालावधी तो साधारणतः जरा केळीचा विचार केला तर 25 ते 45 दिवसामध्ये ते रोप आपल्याला रेडी होत आहे. त्याचप्रमाणे कलिंगड किंवा टरबूज आपण ज्याला म्हणतो ते रोप आपल्याला 19 ते 21 दिवसात तयार होत आहे. म्हणून हा आपल्याला फायद्याचा आहे. म्हणजे आपण लागवड केल्यापासून ते रोप तयार होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं? पाण्याचं व्यवस्थापनचा जर का विचार केला तर आपण आपल्या नर्सरी शेडमध्ये स्प्रिंकलर सिस्टम मांडलेला आहे. प्रत्येकाला आपण क्लॉक बसवलेला आहे. त्या याच्यानुसारच आपण त्याला पाणी देतो आहे. ज्याला जिथं गरजेचं आहे तेवढंच आपण त्याला पाणी देतो आहे. वापसा कंडिशन तिथं मेंटेन करतो आहे जेणेकरून पिकाला अति पाणी होणार नाही. कारण कोकोपीट हा जो घटक आहे हा पाणी टिकवून ठेवतो, तो पाणी लवकर सुटू देत नाही. त्यामुळे वापसा आपण त्याला पिकाला गरजे एवढंच पाणी आपण तिथं देत असतो. आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक अवस्था ही वेगळी आहे म्हणजे रोपांची, तर भाजीपाल्याची वेगळी आहे, परत आपण कंदांपासून जर रोपं बनवत असू तर त्याची वेगळी आहे. तर मग रोपाच्या प्रत्येक अवस्थेनुसार त्याची काळजी कशी करायला हवी आपण? नक्कीच. आता कंदाचा जर का विचार केला तर केळीचा जो कंद आहे तो साधारण 7 दिवसापासून 21 दिवसापर्यंत त्याचं अंकुरण वेगवेगळ्या अवस्थेत होत असतं. तसं भाजीपाल्याचं नाही. भाजीपाल्याचं अंकुरण तुम्हाला 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी त्याचं अंकुरण 100% दिसून यायला लागतं. मग दोघांचा जर का व्यवस्थापनाचा विचार केला तर वेगवेगळा आहे. सुरुवातीला कंदाचा जर का विचार केला तर आपण त्याला ट्रायकोडर्मा व्हेरिडी या द्रावणात देतो आहे. सोबत आपण स्युडोमोनास फ्लोरोसन्स या नावाची बुरशी या नावाचा जीवाणू आहे ही आपण जैविक घटक वापरतो आहे जेणेकरून त्याला येणारे जे कंदामध्ये जे रोग आहेत, जी मर समस्या आहे किंवा एखादं कीड आहे जे बाहेरून येणारा कीड आहे ते त्याला लागणार नाही. आणि त्यानंतर आपण त्याला ते पिशवीमध्ये जे नर्सरी बॅग येतात ते त्यामध्ये आपण त्याला ते ट्रान्सप्लांट करतो आहे. आणि राहिला विषय यांचा कलिंगड किंवा भाजीपाला पिकांचा तर आपण ते ट्रेमध्ये भरतो आहेत आणि त्यानंतर त्याला मग आपण अंकुरण अवस्थेपर्यंत त्याची वाढ बघतो आहे. एकदाचं तुमचं अंकुरण झालं की आपला मेन फोकस जो असतो केळी घ्या किंवा भाजीपाला घ्या, आपला मेन फोकस त्यांच्या मुळांच्या वाढवरती असतो. मुळांची वाढसाठी आपण मायक्रोरायझा जो जैविक घटक आहे त्याचा आपण वापर करतो आहे जेणेकरून मुळांची सकस अशी वाढ होईल.
त्यानंतर आहे त्यांचा स्टंप डेव्हलपमेंट, म्हणजे जो बुंदा आपण ज्याला म्हणतो, केळीचा बुंदा असो किंवा टरबूजचा असो, तो वाढवण्यासाठी सुद्धा आपण त्यावरती भर देतो आहे. त्यानंतर आहे तुमचं पानांची चकाकी आणि त्याच्यामध्ये ताठरता. जेवढं कडक पान असेल तेवढं ते रोगाला बळी पडणार नाही. त्याच्यावरती इन्सेक्ट पेस्ट जे म्हणतो आपण, मावा, तुडतुडे, हे त्यावरती लागणार नाहीत. त्यासाठी सुद्धा आपण त्याला काळजी घेत आहोत. त्यामध्ये जर का विषय केला तर बिव्हेरिया बेसियाना या नावाची बुरशी आपण त्याला स्प्रेच्या माध्यमातून देत आहोत, जेणेकरून त्याच्यावरती कोणत्याच प्रकारची बाहेर असलेली कीड किंवा अळी याचा प्रादुर्भाव त्यावरती होणार नाही. आता आपण रोगांविषयी सुद्धा सांगितलं, पण मला आणखी त्याविषयी जाणून घ्यायचं आहे की रोप दिसताना आपल्याला चांगलंच दिसतं, पण जेव्हा आपण त्या कंटेनरमध्ये ठेवलेलं असतं तर बरेचदा आतून ज्यांची मुळं असतात रोपांची ती कुजलेली असतात. तर ते आपण बघता क्षणी कसं ओळखायला हवं आणि त्याचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने करायला हवं? बरोबर. आता काय झालं मॅडम, सुरुवातीच्या अवस्थेत मला तो प्रॉब्लेम व्हायचा. मी जेव्हा नवीन होतो तेव्हा आपल्याला कळत नव्हतं. रोग आल्यानंतर आपण त्यावरती काहीतरी इलाज करत होतो. पण आता काय झालं, अनुभवामुळे आपण हे शिकलो की हवामानात ज्यावेळेस बदल होतोय, ज्यावेळेस एखादं, आता समजा आपला उन्हाळा चालू आहे, टेम्परेचर हाय असतं आपल्याकडं, पण मध्येच आता काय होतं की पाऊस येतोय, ह्युमिडिटी जास्त होते वातावरणामध्ये. मग हे बघून आपण काय करतो की आधीच प्रिकॉशन म्हणून त्याला आपण एक जैविक स्प्रे घेतो आहे त्याच्यावरती, की एखाद्या प्रकारचं आपल्यावरती त्यावरती बुरशी यायला नको. त्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आधी करून ठेवतो आहे. त्यामुळे बुरशी असो किंवा कीड असो, आपण ऑलरेडी त्यावरती आधीच नियंत्रण हे आणू शकतो आहे. आमची माती आमची माणसं. हवामानानुसार आपण कशी काळजी घ्यायला हवी रोपांची? आता शेतकऱ्यांनी किंवा एक नर्सरी व्यावसायिकांनी जर का विचार केला तर जास्त टेम्परेचर जर का असेल तर आपल्या जे रोप आहेत त्यांना स्कॉर्चिंग होणार आहे, सन स्कॉर्चिंग. त्यामुळे केओलिन या नावाचा एक घटक असतो, तो आपण त्यावरती स्प्रे करू शकतो, जेणेकरून ते पानांवरती एक लेअर फॉर्म तयार करतं आणि सूर्यकिरण त्यावरती डायरेक्टली बसत नाही. त्यामुळे टेम्परेचर जास्त असताना आपण केओलिनचा स्प्रे घेणे योग्य आहे. त्यानंतर जर का कमी टेम्परेचर असेल तर त्याला पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे थोडं पाणी त्याला जास्त द्यायला पाहिजे रोपांना. त्यानंतर जर का विचार केला जास्त पाऊस, जर का पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस जर का त्या पिकांवर पडतो, त्या रोपांवर पडतोय, तर आपलं त्याला मर रोग ही समस्या येणार आहे. मग त्या मर रोगाच्या समस्येसाठी मी मगाशी सांगितलं तसंच सेम आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लोरेसन्स या नावाच्या बुरशी किंवा जीवाणू वापरू शकतोय आणि तो रोग आटोक्यात आणू शकतोय. मग यामध्ये किडींचे काही प्रकार आहेत का या ह्याच्यामध्ये, त्याविषयी काय सांगा? किडींचा जर का विचार केला मॅडम तर भाजीपालामध्ये सर्वात जास्त अळी ही समस्या आहे. अळी, त्यानंतर लीफ मायनर हा घटक आहे. मग याच्यासाठी आपण जर का विचार केला तर व्हर्टिसियम लेकानी, बिव्हेरिया बेसियाना या नावाचे जैविक घटक जे आहेत आपण त्यांचा वेळोवेळी स्प्रे घेतो आहे आणि त्याला आटोक्यात आधीच आणतो आहे. कोविड नंतर आपण हे सुरुवात केली नर्सरीची आणि आतापर्यंत आपण या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या म्हणजे करत आहात काम. तर मग काही आव्हानांचा सामना करावा लागला का? म्हणजे सुरुवातीला कोणत्या प्रकारची आव्हानं होती आणि आत्ता तुमच्या समोर कोणती आव्हानं आहेत, काय सांगाल? आव्हानं भरपूर होती मॅडम. म्हणजे तुम्हाला सांगायला एक मला वाटतं, अभिमान वाटतो की 760 स्क्वेअर फूटपासून आज एकरपर्यंत माझ्या नर्सरीचा विस्तार झालेला आहे. यामध्ये आव्हानं भरपूर आलीत. आर्थिक असो किंवा मजुरांची समस्या असो किंवा हवामानाचा बदल असो, भरपूर समस्याला आम्ही तोंड देतपर्यंत आजपर्यंत इथं पोहोचलो आहे. मजुरांचा जर का विचार केला तर स्किलफुल लेबर, आपल्याला कुशल मजूर भेटत नाही आहे. मग त्यांना परत आपल्याला ट्रेन करायचं आहे. आज कुशल मजूरही भेटत नाही तर अकुशल कुठे मिळणार अशी समस्या येऊन गेलेली आहे. त्यामुळे ती फार मोठी समस्या आहे. पण आम्ही एवढ्या 5 वर्षात आपण नर्सरी रन करतो आहे तर 3 कुटुंब, एक सालगडी, आम्ही घरचे 4 जण, माझे आई वडील, माझे मिसेस आणि मी, आम्ही सर्व तिथं राबतो आहे, आपण बघतो आहे. त्यामुळे आजपर्यंत आम्ही हे रन यशस्वी करू शकलो आहे. मग आतापर्यंत नर्सरीमध्ये काही तांत्रिक गोष्टींचा तुम्ही किंवा तंत्रज्ञानाचा वापर केलात का? आणि ते कसं यशस्वी झालंय? सुरुवातीला मॅडम आम्ही नॉलेज नव्हतं आपल्याला, आपण थेरॉटिकल होतो, प्रॅक्टिकल आपण त्यामधले अनुभव नव्हते. मग हळूहळू ते बारकावे लक्षात घेतले. सुरुवातीला काय होतं की वीड मॅट नव्हती, आपण जे प्लेन जी जमीन आहे त्यावरती ते रोपं ठेवत होतो. यामुळे काय होत होतं की त्याचे रूट्स त्या जमिनीला लागत होते आणि सॉईल बॉर्न डिसीजेस, जे मातीमधनं पसरणारे जे रोग आहेत ते त्याला लागत होते. मग आपण वीड मॅट आणलं त्याच्यामध्ये. त्यानंतर पाण्याचं नियोजन, आपण सुरुवातीला नळी सिस्टीम होती त्यावरनं पाणी मारत होतो. मग आपण त्यामध्ये स्प्रिंकलर आणलेत, जेणेकरून पाणी व्यवस्थित सारखं पडेल, सर्वदूर पडेल आणि कमी वेळेत पडेल. त्यालाही मॅनपॉवर कमी लागेल. मग तिथं आपला मॅनपॉवर वाचली, आपण स्प्रिंकलरवरनं आणले. त्यानंतर STP पंप आपण बसवलेला आहे. जेव्हा आपल्याला रासायनिक किंवा जैविक घटकांचा वापर करायचा आहे तेव्हा आपण ती फवारणी त्या STP पंपामार्फत आपण करतो आहे. या विषयाचा अवलंब आपण केलेला आहे. म्हणजे तुमची सुरुवात जी झाली होती ती केळीच्या कंदापासून तुम्ही सुरुवात केली होती, पण मग त्यांची प्रक्रिया कशी आहे? म्हणजे कंदापासून रोप तयार करण्यापर्यंतचा जो पूर्ण कालावधी आहे त्याविषयी काय सांगाल?
भरपूर शेतकऱ्यांना किंवा लोकांना माहिती नसेल की केळीच्या कंदापासून सुद्धा रोपं बनतात. आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की केळीचं बेणं जे 500 ते 750 ग्रामपर्यंत असतं, एक तर त्याची लागवड होते किंवा टिश्यू कल्चर जे टेक्नॉलॉजी आहे त्यापासून केळीच्या रोपांची लागवड होते. पण आरू जो तुम्ही म्हणतो की जो छोटा कंद आहे, साधारण 175 ते 250 ग्रामपर्यंत त्याचं वजन आहे. जो छोटा कंद आहे आपण त्याच्यापासून रोपं बनवतो आहे. मग ते रोपं बनवताना आपण निवड कसं करतो, जे बेणे सिलेक्शन जे आहे ते टिश्यू कल्चरच्या शेतकऱ्याने रोपं लागवड केलेली आहेत, त्याचं त्याने हार्वेस्ट केलं, तो घड त्याने कापला, त्याच्यानंतर शेजारी त्याचं डॉटर सकर ते उगलेलं असतं, त्याचं आपण ते सिलेक्शन करतो आणि ते कंद मजूर आपल्याला काढून देतात. आपण त्या कंद नर्सरीवरती आणतो, त्यामधनं आपल्याला जे नारळाच्या आकारासारखे कंद असतील त्याचंच आपण सिलेक्शन करतो, तेच आपण बॅगिंगसाठी वापरतो. सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे त्याला आधी त्याला डिपिंग करून घेतो द्रावणामध्ये, त्यानंतर मग आपण बॅगिंग करतो. बॅगिंग केल्यानंतर त्याला मायक्रोरायझरचा ड्रेंचिंग करतो, आळवणी देतो आणि त्यानंतर जसजसं त्याचं जर्मिनेशन होईल त्याची ते आपण ते काळजी घेतो. मग सोबत पाण्याचीसुद्धा आणि जैविक फवारणीसुद्धा आपण त्याच्या त्या अवस्थेनुसार जसजसं आपल्याला जर्मिनेशन दिसेल त्यानुसार ते घेत असतो. आता कसा विषय यात, आपण बियाणं म्हणजे भाजीपालांचा जर का विचार केला त्याचं अंकुरण एकसारखं होतं, केळीच्या कंदाचं अंकुरण तसं एकसारखं नाही होत. साधारण 7 दिवसापासून 21 ते 25 दिवसापर्यंत वेगवेगळ्या बेण्याचं त्याचं अंकुरण होत असतं, कारण त्याची साईज एकसारखी नाही ना मॅडम. मी सांगितलं तुम्हाला 150 175 पासून तर 250 ग्रॅम असं त्याचं वजन आहे. मग त्याच्या वजनानुसार त्याच्या इनहेरंट कॅपॅसिटीनुसार ते जर्मिनेट होत असतं. मग त्याचं जसं जर्मिनेशन होईल तसं ती बॅच आम्ही सॉर्ट आउट करतो, मोठ्या मोठ्या रोपांना वेगळं सिलेक्शन करतो, त्यावरती प्रक्रिया वेगळी होते, जे जर्मिनेट व्हायचे बाकी आहे त्याच्यावरती प्रक्रिया वेगळी होती, त्यानुसार आम्ही त्याचं करतो. साधारण 25 ते 45 दिवस ते आमच्या नर्सरीमध्ये रोप असतं. 45 दिवसानंतर ते लागवडयोग्य होतं आणि शेतकऱ्यांना आम्ही मुख्य पीक शेतीमध्ये लागवड करण्यास ते आपण पोच करून देतो. बरोबर. मग सर आतापर्यंत म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की मला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं, आर्थिक त्यामध्ये तर आहेतच, पण मग या पूर्ण प्रक्रियेची किंवा या रोपवाटिकेसाठी आर्थिक सूत्र तुम्ही आता कशा पद्धतीने तयार केलं आहे त्याविषयी सांगा. आर्थिक सूत्र जर का आधीचा जर का विचार केला आमचा, तर माझे एक मित्र आहे जे मयूर भामरे म्हणून, ते तिथे ॲडिशनल तालुका कृषी अधिकारी होते. त्या व्यक्तीने आर्थिक सुरुवात मला मदत केली होती. त्यानंतर A.T. चौधरी म्हणून निवृत्त कृषी अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा मला आर्थिक सुरुवात मदत केली होती आणि मी त्यांच्या सहकार्याने आणि शासनाचे जे 1,90,000 मला अनुदान आलं होतं याच्या सहकार्याने 10 गुंठ्याचं जे क्षेत्र आहे ते सुरुवातीला मी रन केलं आणि त्याच्यानंतर मगच मी मेहनत आणि परिश्रम चांगले ठेवले आणि मग नंतर मला त्या गोष्टीची गरज पडली नाही आणि मी ते आजपर्यंत हे रन करतो आहे स्वतःच्या मेहनतीनेच. आमची माती आमची माणसं. रोपं पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची विक्री करता, मग विक्री केल्यानंतर काही आपल्या ग्राहकांना याविषयी मार्गदर्शन करता का आणि किती प्रमाणामध्ये याची विक्री तुम्ही करत आहात आता? बरोबर मॅडम, सोशल मीडिया एक फार मोठा माध्यम आहे. बरोबर. त्या आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप, माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आहे. आपण त्यामध्ये व्हिडिओ अपलोड करत असतो आणि ॲडव्हान्स बुकिंग ही पद्धत आहे आमच्याकडं. आम्ही 6 महिने 8 महिने आधीच शेतकऱ्यांकडनं बुकिंग करून ठेवतो, जेणेकरून वेळेवरती त्यांना तो पुरवठा होईल. त्यांना एकंदरीत जी अडचण होती सुरुवातीला, जे माझं नर्सरी टाकण्याचा जो उद्देश होता तो आपण सफल केलेला आहे ॲडव्हान्स बुकिंग घेऊन. मग आपण त्याला वेळेवरती बांधावरती रोपं पोहोच करतो आहे, त्यामुळे ते एकदम सुकर झालं आहे आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा. म्हणजे मार्केटिंग करणं हे खूप जास्त सोपं झालं आहे. मग यामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे आपल्या रोपांसाठी? नक्कीच, आम्ही त्यांना आता रोप तर आपण सुदृढ आणि सशक्त बनवतोच आहे, निरोगी बनवतो आहे, गुणवत्तापूरक आपलं रोप आहे. शेतकऱ्याच्या बांधावरती गेल्यानंतर आम्ही त्याच्या टचमध्ये कंटिन्यू असतो. त्याला व्हॉट्सॲपच्या माध्यमानं किंवा प्लॉट व्हिजिट प्रत्यक्ष करून जसं शक्य होईल तसं मी त्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि त्यांना प्रॉपर फर्टिगेशन, जे इंटिग्रेटेड फर्टिगेशन म्हणतो आपण, ते प्रॉपर आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शेतकरीसुद्धा आपल्यावरती हे ठेवत आहे, विश्वास ठेवत आहे आणि सक्सेस होतो आहे. म्हणजे जसं टिश्यू कल्चरचं केळीचं उत्पादन होतं, किंबहुना त्यासारखंच किंवा त्यापेक्षा चांगलं उत्पादन आपल्या कंदांच्या रोपांचं सुद्धा शेतकरी घेत आहे. मग विक्रीमध्ये किती फरक जाणवतो? म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत किती प्रमाणात विक्री होते आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्यामध्ये? मी साधारण 760 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला सांगितलं, तेव्हा प्रायोगिक तत्वावर मी 400 रोपं भरले होते. आज ते 5 लाखापर्यंत पोहोचलेले आहे फक्त केळीचे रोपं, की ज्याचं मी आजपर्यंत विक्री केलेली आहे. आणि याच्या पुढे सुद्धा आपण जसं एक मजूर समस्या मॅडम, ती जर का संपली आमची तर क्षेत्र फार मोठं आहे आणि आपली इंडस्ट्रीसुद्धा फार मोठी आहे, की त्याला लिमिटेशन नाही आहे, आपण ते वाढवणार. फक्त मजूर
ती जी एक लिमिटेशन आहे आमच्यासाठी, ती जर का सॉल्व्ह झाली तर नक्कीच क्षेत्र वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मग आता आपल्याकडे किती मजूर कामाला आहेत आणि त्यांचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करत आहात? नक्कीच आमच्याकडे जे आत्ता सध्या जे लेबर आहेत ते मजूर, ते आमचं कुटुंबच झालेलं आहे. साधारण 3 कुटुंब, एक सालगडी, त्याची मिसेस आणि आम्ही 4 जण, असे 10 ते 12 जण आम्ही तिथं काम करतो आहे. आणि ते सर्व घरोबासारखं आमचं झालेलं आहे. त्यामुळे ते 5 वर्ष झाले आमच्याशी जोडलेले आहेत. त्यांचे सगळे काही संबंध जे काही असतील ते आम्ही सगळं त्यांना समजून घेतो आहे, ते आम्हाला समजून घेत आहे आणि हे चाललेलं आहे. बरोबर. मग या क्षेत्रामध्ये उतरायचं असं तुम्ही जेव्हा ठरवलं तर तेव्हा आपल्या घरातल्यांचा यामध्ये काय, म्हणजे त्यांची प्रतिक्रिया काय होती आणि त्यांचं पाठबळ आपल्याला कसं मिळालं? नक्कीच मला आज सार्थ अभिमान आहे की माझे आईवडील हे अशिक्षित आहे मॅडम. सांगायला मला अभिमान वाटतो. आता मी बघितले माझ्या एरियामध्ये ज्यांचे माझ्या मित्रांचे जे आईवडील आहेत ते शिक्षित आहेत, त्यांना असं वाटतं की बा आपल्या पोरानं काहीतरी करायला पाहिजे, तर त्यांना ते नोकरी मागेच पडवत आहेत. बरोबर. आज माझे जे मित्र आहेत ते 10, 15, 20 हजाराची शहरात नोकरी करत आहे. त्यांच्याकडे शेती हे मोठं माध्यम आहे. त्यांना नाही शेती, पण त्यांना जे कलेची आवड आहे त्यात ते उतरू शकत आहे. पण आज घरच्यांच्या ते विरुद्ध जाऊ शकत नाही आहे. मी मग अभिमान त्यासाठीच सांगतो की माझ्या आईवडिलांनी मला कधीच म्हटलं नाही की तू हे करू नको, ते करू नको. त्यांनी मला सपोर्ट केला कायम. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर इथं बसलो आहे. सर, मग या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर त्यासाठी पूर्व प्रशिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे? फार महत्त्वाचं आहे मॅडम. म्हणजे हा जो व्यवसाय आहे हा आपण बघितला किंवा रट्टा मारला या स्थितीचा नाहीच आहे. बरोबर. आपल्याला एक बीजापासून अंकुरण करून त्याचा रोप तयार करायचा आहे, जेणेकरून भविष्यात त्याचा वटवृक्ष तयार होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण त्याचं प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. प्रशिक्षणाचा जर का विचार केला तर आपलं कृषी विज्ञान केंद्र जवळचं जे असेल ते आपल्याला प्रशिक्षण देण्यास उपयुक्त आहेत. मी स्वतः लेक्चर म्हणून तिथं जातो. आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. जे युवा उद्योजक आहे त्यांनाही आपण आता मागच्या वर्षाचा जर का विचार केला तुम्ही, तर माझ्या एरियामध्ये आता 2-3 जणांनी नर्सऱ्या टाकल्या आहेत माझ्यासारख्याच आणि ते सक्सेसफुल रन करत आहे. मागच्या आठवड्यात मला मराठवाड्यातनं वसमत हिंगोलीवरनं एक कॉल आलेला की त्यांनासुद्धा आरूच्या कंदाची नर्सरी टाकायची. त्यांनासुद्धा मी मेसेज किंवा कॉलद्वारे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहेत आणि ते सुद्धा इंटरेस्टेड आहेत. अशा प्रकारे आपण त्यांना फायदा शेतकऱ्यांना किंवा नवीन उद्योगांना करून देत आहोत. बरोबर. सर, आता नर्सरीचा तुम्ही एवढा मोठा डोलारा पूर्णपणे एक चांगलं म्हणजे त्याचा पाया रचला आहे. मग भविष्याकडे बघताना म्हणजे काय वाटतं की नर्सरी या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेपर्यंत जाल किंवा काय प्लॅन आहेत किंवा या विषयात? बरोबर, प्रत्येकाचा प्लॅन असतो मॅडम, माझा सुद्धा आहे. आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार तो करत आहोत. भविष्याचा जर का प्लॅन केला तर हे झालं आता मॅक्रो प्रोपॅगेशन, म्हणजे विदाऊट लॅब आपण फक्त ते शेडनेटमध्ये रोपकंद भरतो आहे आणि त्याचं सेल करतो आहे. पण जर का आपल्याला इन्व्हेट्रो करायचं आहे, म्हणजे त्याला आपण टिश्यू कल्चरचा सहारा द्यायचा आहे, तर भविष्यात माझंसुद्धा ते स्वप्न आहे की आपल्याला टिश्यू कल्चर लॅब स्वतःच्या ब्रँडने, जो विशाल ब्रँड आहे त्या नावाने आपण ती स्थापन करायची आहे आणि त्या पुढे चालण्याचा माझा दृष्टिकोन झालेला आहे. सर, भोवतालच्या इतर नर्सरीपेक्षा आपली नर्सरी कशी वेगळी ठरते? म्हणजे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगू शकाल का की या कामांमध्ये आणि माझ्या कामांमध्ये हा फरक आहे? नक्कीच मॅडम. आपण बाकीच्यांचा नर्सरीधारकांचा विचार केला तर थोडे म्हणजे पर्सेंटेज वाईज जर का केला तर 50% ते कृषी क्षेत्रातले नर्सरी चालक आहेत. आणि आपण जर का मी बघितलं तर पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर आहे. म्हणजे शेतकऱ्याचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की त्याला असं वाटतं माणूस हा शिकलेला आहे, पहिल्यांदा तो माझ्याकडे त्या दृष्टीने बघतो. त्यानंतर आमच्याकडच्या ज्या नर्सरी आहेत त्या बऱ्यापैकी मातीमध्ये रोपं बनवतात. आपण कोकोपीट हा कॉन्सेप्ट त्याच्यात आणलेला आहे केळीच्या रोपांबाबतीत. आणि रोप हे जमीन गेल्यावरती लवकर सेट होत आहे, मातीला थोडा वेळ लागतो. मग शेतकऱ्यांना ती गोष्ट पटली. मग मागच्या 4 वर्षापासून मी कोकोपीटमधनेच त्यांना रोपं देतो आहे. त्याच्या आधी पहिलं वर्ष माझं जे होतं ते मी पारंपरिक जसे बनवत होते नर्सरीधारक तसे मी मातीमध्ये बनवले. पण शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं वाटलं ज्यावेळेस मी कोकोपीटमध्ये बनवायला सुरुवात केली त्यावेळेस. त्याचप्रमाणे आपण त्याच्या बांधावरती जाऊन त्याला प्लॉट व्हिजिट देऊन त्याला मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्यावरती विश्वास हा बसलेला आहे. आणि बाकीच्यांपेक्षा जर का अजून वेगळा विचार करायचा म्हटला तर आपण आपल्या शेडनेटमध्ये विंडमॅटचा वापर करतो आहे, स्प्रिंकलर सिस्टीमचा वापर करतो आहे आणि जैविक घटकांवरती त्याचा वापर करतो आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं की एवढंच नाही की आपण रोपं बनवताना तो वापर करतो आहे, तर आपण शेतकऱ्याच्या बांधावरती ज्यावेळेस शेतात रोप जात आहे तो त्याची लागवड करतो आहे, तो कटिंग करेपर्यंत म्हणजे साधारण 11-12 महिन्याचा कालावधी हा केळीला पूर्णतः लागतो हार्वेस्टिंगसाठी. तर शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त जैविक घटकाचा अवलंब करणं शिकवतो आहे, जेणेकरून आज रोजी तुम्ही बघू शकता तर केळीचे भाव एकदम खाली उतरलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला जो उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे. तर जैविक घटकांचा वापर करण्यास मी त्यांना सांगतो आहे, जेणेकरून काय होणार की त्यांचा उत्पादन जो खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी असणार आहे आणि त्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे ते वाढणार आहे. हे त्यामागचा विषय आहे. बरोबर.
तर मग आता जी नवीन पिढी आहे या क्षेत्राकडे ज्यांना वळायचं आहे तर आणि नर्सरी ज्यांना या क्षेत्रामध्ये सुरू करायची आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच नवउद्योजक जे आहेत, जे तरुण आहेत, त्यांना जर का नर्सरी या व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांनी बेझिझक ते करू शकताय. त्यांना काही अडचण असेल तर आपल्याशी संपर्क किंवा ज्या ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट आहेत तिथं तुम्ही ते संपर्क करू शकताय. आपण करायला हवा. साधारण मी जसं मगाशी सांगितलं तर तुम्ही नोकरी कुठपर्यंत करणार आहे त्याला एक लिमिटेशन आहे आणि प्रत्येकाला ती मिळणार नाही आहे. आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड तुम्ही काही करू शकता. असं नाही की नर्सरीच, तुम्ही काही त्यात करू शकतात. तुम्हाला ज्यात आवड आहे त्यात फक्त विषय सांगायचा असा आहे की तुमचं प्रामाणिक कष्ट त्याच्यात मेहनत असायला हवी, तर तुम्ही सक्सेस नक्कीच होणार आहेत. तर मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण रोप व्यवस्थापन म्हणजेच रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन घेतलं. मग यामध्ये जे व्यवस्थापनाचे विविध ज्या प्रक्रिया आहेत याविषयी आपण माहिती घेतली. मग यामध्ये माती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तसंच रोग आणि कीड व्यवस्थापन या आणि अशा अनेक ज्या पायऱ्या आहेत व्यवस्थापनाच्या याविषयी माहिती घेतली. तसंच लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचा जो संपूर्ण प्रवास आहे हा आपल्याला सरांनी त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या एकूणच अनुभवातून आपल्याला यातनं मार्गदर्शन केलं आहे. तर निश्चितच त्याचा आपल्याला उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करते. सर, आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.